रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात की मी देहबुद्धीने जरी या जगामध्ये असलो तरीही मी या जगात नाही, पण आत्मबुद्धीने मी या जगामध्ये आहे. आणि मी माझ्या सभोवताली सर्व वस्तू आहेत, सर्व वस्तूंचा मला संग आहे, पण त्यामध्ये असूनही मी असंग आहे. आणि म्हणून माझ्या मनामध्ये या सर्व विषयभोगाबद्दल माझ्या मनामध्ये त्याग आहे. आणि या सर्व वस्तूचा संग असूनही मी त्या ठिकाणी नसल्यासारखं आहे, असं या त्या अभंगातून म्हणतात. तर बोलो अबोलोने मरोनी या जिने, असूनी नसने जनी आम्हा. तर या ठिकाणी म्हणतात जे ब्रह्म निशब्द आहेत त्याचेच आम्ही प्रतिपादन करू. आम्ही देहबुद्धीने मेलेले आहोत, पण आत्मबुद्धीने जिवंत आहोत. देहाने जगात आहोत, पण आत्मस्थितीचा विचार करता मी या जगामध्ये नाही. पुढं काय म्हणतात ते, भोगी त्याग झाला संगीचं असंग, ताडियेले लाग माग दोन्ही. तर माझ्या या सभोवताली सर्व वस्तू असून विषयभोगामध्ये माझ्या मनामध्ये त्याग घडलेला आहे. आणि या वस्तू माझ्यासोबत असूनही मी नसल्यासारखं आहे, म्हणजे संग असूनही अंतकरणाने मी असंग आहे. तर पुढं काय म्हणतात बघा, की तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा, पुसणे ते पुसा पांडुरंगा. तर ते म्हणतात की ज्याप्रमाणे मी तुम्हाला दिसतो त्याप्रमाणे मी खरोखरच नाही. मी वास्तविक कसा आहे हे जर तुम्हाला समजावे वाटत असेल तर तुम्ही ते पांडुरंगाला विचारा. कारण जर तो तुमचा अधिकार असेल तर ते पांडुरंग तुम्हाला सांगतील की मी कसा आहे. तर या अभंगामधून तुकाराम महाराज असं म्हणतात की मी या जगामध्ये असूनही मी नसल्यासारखं आहे. या जगामध्ये ज्या वस्तू आहेत त्या माझ्यासोबत आहेत असूनही त्या नसल्यासारख्या आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये फक्त पांडुरंगाबद्दल निस्सीम प्रेम आहे, असे या अभंगातून व्यक्त करतात. रामकृष्ण हरी.